सुख करत दुःख हरत वार्त विघ्नाची। एका विस्तीर्ण राजवाड्याच्या पडक्या भिंतीनाड लपलेलं ते भयानक सत्य आणि एका असहाय्य राणीच्या डोळ्यात साठलेलं अथांग दुःख। ज्या राणीच्या पायाखाली एकेकाळी मखमली पायघड्या घातल्या जात होत्या, आज तीच राणी जंगलात अनवाणी पायाने कंदमुळे शोधत फिरत आहे। हे सारं कसं घडलं? एका सुखी राज्यावर नियतीने असा कोणता सूड उगवला की राजाला भणंग व्हावं लागलं? पण म्हणतात ना, जिथे माणसाचे प्रयत्न संपतात तिथून देवाची कृपा सुरू होते। राणी सुमतीला एका महान ऋषींनी अंगारकी चतुर्थीच्या त्या गोपनीय आणि अत्यंत प्रभावशाली व्रताची महती सांगितली, ज्याने तिचं नशीबच पालटून गेलं। संकटांची ही जड गिरणी जेव्हा भगवंताच्या नामाच्या जोरावर थांबली, तेव्हा काय चमत्कार झाला हे ऐकताना तुमचं मन भक्तीने भरून येईल। या रसाळ कथेचा आनंद घेण्यासाठी आपल्या धार्मिक मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून गणरायाचे आशीर्वाद घ्या। फार प्राचीन काळची ही गोष्ट आहे, जेव्हा पृथ्वीवर धर्माचे राज्य होते आणि माणसे निसर्गाच्या कुशीत देवाच्या नामस्मरणात आपला काळ व्यतीत करत असत। अशाच एका काळी कौशंबी नावाचे एक अत्यंत वैभवशाली आणि संपन्न नगर होते, जिथे राजा चंद्रसेन आणि राणी सुमती यांचे राज्य होते। राजा चंद्रसेन हा प्रजाहितदक्ष आणि न्यायी राजा म्हणून ओळखला जाई, तर राणी सुमती ही साक्षात लक्ष्मीचा अवतार वाटावी अशी सुसंस्कारी आणि कणवाळू होती। त्यांच्या राज्यात गरिबीचा मागमूस नव्हता आणि प्रत्येक घरासमोर गाई वासरे आनंदाने बागडत असत। पण म्हणतात ना की काळाचे चक्र कधी फिरेल हे सांगता येत नाही। नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते आणि अचानक कौशंबी नगरीवर संकटाचे काळे ढग दाटून आले। शेजारच्या शत्रू राष्ट्राने कपटाने आणि अफाट सैन्याच्या बळावर कौशंबीवर आक्रमण केले। राजा चंद्रसेनने आपल्या प्राणांची बाजी लावून युद्ध केले, परंतु फितुरीमुळे त्याचा पराभव झाला आणि भरल्या संसाराचा राखरांघोळी झाली। ज्या राजवाड्यात सोन्याचा समया जळत होत्या, तिथे आज शत्रूच्या तलवारी तळपत होत्या। राजा आणि राणीला आपले प्राण वाचवण्यासाठी एका रात्रीच्या काळोखात राजवाडा सोडून जंगलाचा रस्ता धरावा लागला। अंगावरच्या वस्त्रांनिशी आणि डोळ्यात आसवांचे पूर घेऊन हे राजघराणे भरकटत राहिले। पायी चालण्याची सवय नसलेली राणी सुमती काटेकुटे तुडवत अनवाणी पायाने जंगलात चालू लागली। तिच्या पायातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या, पण मुखातून शब्द फुटत नव्हता। राजा चंद्रसेनची अवस्था तर त्याहून भयंकर होती। ज्या हातांनी दानधर्म केला, आज तेच हात रिकामे होते आणि पोटात भुकेचा डोंब उसळला होता। चालता चालता ते एका अशा घनदाट अरण्यात पोहोचले, जिथे सूर्याचा प्रकाशही जमिनीला स्पर्श करायला घाबरत होता। जंगली श्वापदांचे आवाज आणि पावसाची झड यामुळे त्यांचे जीवन असह्य झाले होते। एका जुन्या पडक्या झोपडीत त्यांनी आश्रय घेतला। राणी सुमती जंगलातून कंदमुळे शोधून आणायची आणि ते दोघेही अर्ध्या पोटी निजत असत। एकेकाळी ज्या राणीला दासींनी वेढलेले असायचे, ती आज स्वतःच्या हाताने लाकडे फोडत होती आणि धुराने माखलेल्या चुलीवर काहीतरी शिजवण्याचा प्रयत्न करत होती। तिच्या मनात सतत एकच विचार येत होता की आम्ही असे काय पाप केले की देवाने आम्हाला अशा स्थितीत आणून सोडले। राजा चंद्रसेन तर पूर्णपणे खचून गेला होता। तो रात्रभर जागत राहायचा आणि आपल्या गेलेल्या वैभवाचा विचार करत ढसाढसा रडायचा। त्यांचे दुःख एवढे अथांग होते की त्यांना आता मृत्यूच श्रेष्ठ वाटू लागला होता। अशाच एका दुपारी राणी सुमती पाण्यासाठी नदीकाठी गेली असता तिला तिथे एका शांत आणि प्रसन्न आश्रमाचे दर्शन झाले। तो आश्रम महर्षी भृगूंचा होता। आश्रमाच्या आवारात होमकुंडाचा सुगंध दरवळत होता आणि वेदघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता। राणीने दूरूनच त्या महर्षींना वंदन केले आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले। महर्षींनी आपल्या दिव्य दृष्टीने ओळखले की ही कोणी सामान्य स्त्री नसून संकटात सापडलेली एक राजलक्ष्मी आहे। त्यांनी तिला जवळ बोलावले आणि विचारले की बाळ, तू एवढी दुःखी का आहेस? तुझ्या चेहऱ्यावरचे तेज सांगते आहे की तू मोठ्या कुळातील आहेस, पण तुझ्या नशिबाने तुझी अशी काय थट्टा मांडली आहे? राणी सुमतीने आपले सर्व दुःख महर्षींच्या चरणी अर्पण केले आणि म्हणाली की महाराज, आमचे राज्य गेले, आमचे वैभव गेले आणि आज आम्ही अन्नाला मोताद झालो आहोत। माझ्या पतीची मानसिक स्थिती खालावली आहे आणि आम्हाला आता जगण्यात कोणताही रस उरला नाही। कृपा करून आम्हाला असा एखादा मार्ग सांगा, ज्यामुळे आमची ही संकटाची गिरणी थांबेल आणि आम्हाला पुन्हा सन्मानाचे जीवन मिळेल। महर्षी भृगू किंचित हसले आणि त्यांनी तिला जवळ बसवून घेतले। ते म्हणाले
की सुमती, या जगात दुःख कायमस्वरूपी नसते आणि सुखही चिरंतर नसते. मानवाच्या आयुष्यात कर्मानुसार चढ उतार येत असतात, पण ज्याच्यावर गणरायाची कृपा होते त्याचे पर्वताप्राय दुःखही मातीसारखे उडून जाते. तू काळजी नको करू, कारण तू योग्य वेळी योग्य ठिकाणी आली आहेस. लवकरच अंगारकी चतुर्थीचा महायोग येत आहे. हे व्रत असे आहे की ज्याच्या प्रभावाने प्रत्यक्ष देवांचेही संकट दूर झाले होते. जुन्या काळात अंगारक नावाचा एक ऋषिपुत्र होता, ज्याने गणपतीला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि त्याच्या नावावरूनच मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणतात. हे व्रत जर तू भक्तिभावाने आणि पूर्ण निष्ठेने केलंस तर तुझे गेलेले राज्यच काय, पण तुझ्या आयुष्यातील सर्व दारिद्र्य मुळासकट नष्ट होईल. राणी सुमतीच्या डोळ्यात आशेचा किरण चमकला. तिने महर्षींना विचारले की महाराज, मला हे व्रत कसे करायचे ते सविस्तर सांगा. मी कोणत्याही कष्टाला तयार आहे. महर्षींनी तिला सांगायला सुरुवात केली की या व्रतासाठी तुला सूर्योदयापूर्वी उठून पवित्र नदीत स्नान करावे लागेल. त्यानंतर लाल वस्त्र परिधान करून गणेशाची पार्थिव मूर्ती तयार करायची आहे. दिवसभर कडक उपवास करून मनात केवळ गणपतीचे ध्यान करायचे आहे आणि चंद्रोदयाच्या वेळी गणपतीची विधिवत पूजा करून त्याला दुर्वा आणि मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे या व्रताच्या दिवशी तुझा अहंकार पूर्णपणे त्याग करून तुला देवाच्या चरणी शरण जावे लागेल. राणी सुमतीने महर्षींचे शब्द आपल्या हृदयात कोरून घेतले. ती परत आपल्या झोपडीत आली आणि तिने राजा चंद्रसेनला सर्व हकीकत सांगितली. राजाला सुरुवातीला विश्वास झाला नाही, पण राणीच्या डोळ्यातील श्रद्धा पाहून त्यानेही या व्रतात सहभागी होण्याचे मान्य केले. आता ते दोघेही त्या पवित्र दिवसाची वाट पाहू लागले, ज्या दिवशी त्यांचे नशीब पालटणार होते. जंगलात राहूनही त्यांनी व्रताची तयारी सुरू केली. राणीने स्वहस्ते मातीची एक सुंदर गणपतीची मूर्ती घडवली आणि तिला जंगलातील फुलांनी सजवले. राजाने पूजेसाठी लागणारी वाळलेली लाकडे आणि फळे जमा केली. त्या दोघांच्याही मनात आता भीतीपेक्षा भक्ती जास्त होती. त्यांना असे वाटत होते की साक्षात गणराय त्यांच्या झोपडीत येणार आहेत. महर्षींनी सांगितल्याप्रमाणे तो अंगारकी चतुर्थीचा मंगल दिवस उजाडला. पहाटेचा गार वारा सुटला होता आणि पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. राणी सुमतीने नदीवर जाऊन स्नान केले आणि तिचे मन एका अनामिक शांततेने भरून गेले. तिने मनोमन गणरायाची प्रार्थना केली की हे देवा, माझ्या पतीचे दुःख दूर कर आणि आम्हाला पुन्हा एकदा धर्माच्या मार्गावर चालण्याची शक्ती दे. तिने पूजेचे मांडण केले आणि ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप सुरू केला. दिवसभर तिने अन्नाचा कणही घेतला नाही आणि पाण्याची एक बूंदही प्राशन केली नाही. राजा चंद्रसेनही तिच्यासोबत बसून नामस्मरण करत होता. जसजसा दिवस मावळू लागला तसतशी त्यांची उत्कंठा वाढत गेली. चंद्रोदयाची वेळ जवळ आली तशी राणीने निरांजन लावले आणि संपूर्ण झोपडी त्या प्रकाशात उझळून निघाली. अगदी त्याच वेळी जंगलातून एक विचित्र आवाज ऐकू आला. जणू काही खूप लोक त्यांच्या दिशेने येत आहेत. राजा आणि राणी दोघेही थोडे घाबरले, पण त्यांनी आपली पूजा चालू ठेवली. त्यांना वाटले की कदाचित शत्रूचे सैन्य त्यांना शोधत आले आहे का, पण त्यांच्या मनात आता मृत्यूची भीती नव्हती, कारण त्यांनी स्वतःला देवाच्या चरणी सोपवले होते. तितक्यात तिथे काही लोक मशाल घेऊन पोहोचले, पण ते शत्रू नव्हते, तर ते कौशंबीचे जुने आणि निष्ठावान सैनिक होते. त्यांच्यासोबत राजपुरोहितही होते. त्यांनी राजा चंद्रसेनला पाहिले आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी सांगितले की महाराज, ज्या शत्रूने आपल्यावर राज्य केले होते त्याच्या राज्यात अंतर्गत बंड झाले आणि प्रजेने त्याला हाकलून दिले आहे. आता संपूर्ण कौशंबी आपली वाट पाहत आहे. आम्ही आपल्याला शोधण्यासाठी डोंगर दऱ्या धुंडाळल्या आणि आज या अंगारकीच्या दिवशी आम्हाला आपले दर्शन झाले. हा चमत्कार पाहून राणी सुमतीला महर्षींच्या शब्दांची प्रचिती आली. तिने गणरायासमोर लोटांगण घातले आणि कृतज्ञतेने तिचे डोळे भरून आले. ही तर फक्त सुरुवात होती, कारण गणपती बाप्पा अजून मोठे दान त्यांना देणार होते, जे त्यांच्या कल्पनेच्या पलीकडे होते. कौशंबीच्या त्या निष्ठावान सैनिकांनी आणि राजापुरोहितांनी जेव्हा आपल्या राजाला आणि राणीला त्या जीर्ण झोपडीत पाहिले, तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्या रात्रीच्या शांत वातावरणात केवळ जयघोषाचा नाद घुमत होता आणि राजा चंद्रसेनच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू त्याच्या अंतरातील पश्चाताप आणि कृतज्ञतेची साक्ष देत होते. राणी सुमतीने हातातली पूजेची थाळी बाजूला ठेवून त्या सैनिकांना उठवले आणि विचारले की बाबांनो, तुम्ही आम्हाला शोधत इथपर्यंत कसे पोहोचलात? तेव्हा तो वृद्ध राजपुरोहित गदगद स्वरात म्हणाला की महाराणी साहेब, ज्या दिवशी आपण राज्य सोडले त्याच दिवशी कौशंबीचे भाग्य जणू हरवले होते, पण प्रजेने हार मानली नाही. शत्रूने जेव्हा प्रजेवर अन्याय करण्यास सुरुवात केली तेव्हा प्रत्येक घरातून बंडाचा आवाज उठला आणि त्यातच शत्रूच्या सैन्यात आपापसात कलह निर्माण झाला. आम्हाला खात्री होती की केवळ आपला न्याय आणि आपली भक्तीच या राज्याला वाचवू शकते, म्हणून आम्ही रात्रंदिवस आपल्या शोधात होतो. आणि आज जेव्हा आम्ही या अरण्यात पोहोचलो तेव्हा आम्हाला या झोपडीतून एक अलौकिक प्रकाश बाहेर येताना दिसला
तो प्रकाश दुसरा तिसरा काही नसून तुमच्या भक्तीचा आणि या अंगारिकी व्रताचा प्रभाव होता, हे आता आम्हाला उमजले आहे. राजा चंद्रसेनने पाहिले की ज्या सैनिकांचे कपडे फाटले होते आणि ज्यांच्या शरीरावर जखमा होत्या ते सुद्धा केवळ आपल्या राजाच्या दर्शनासाठी आनंदाने नाचत होते. राजाला जाणवले की खरं वैभव हे सोन्याचा राजवाडा नसून प्रजेचे हे अढळ प्रेम आहे. त्याने मनोमन गणरायाचे आभार मानले, कारण त्याला आता समजले होते की देवाने त्याला वनवासात का धाडले. त्याचा जो अहंकार होता की मी या राज्याचा रक्षक आहे, तो पूर्णपणे गळून पडला होता आणि आता त्याला खात्री झाली होती की रक्षण करणारा तो वर बसलेला विनायकच आहे. राणी सुमतीने त्या रात्री सर्वांना जंगलातील फळे आणि कंदमुळे खायला दिली, कारण तिच्याकडे देण्यासारखे दुसरे काही नव्हते. पण त्या अन्नात आज अमृताची गोडी होती. दुसऱ्या दिवशी पहाटे सर्वजण कौशंबीकडे जाण्यासाठी निघाले. प्रवासासाठी सैनिकांनी बैलगाड्या सजवल्या होत्या आणि त्यावर फुलांच्या माळा लावल्या होत्या. जंगलातील पक्षी जणू या प्रवासाचे साक्षीदार होते आणि वाऱ्याची झुळूकही राजाच्या परतीचा संदेश गात होती. वाटेत लागणाऱ्या प्रत्येक गावात जेव्हा लोकांना कळले की आपला राजा परत येत आहे, तेव्हा प्रत्येक घरासमोर रांगोळ्या काढल्या गेल्या आणि गुढ्या उभारल्या गेल्या. राजा आणि राणीचे स्वागत करण्यासाठी लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. राणी सुमतीला आठवले की काही दिवसांपूर्वीच ती याच रस्त्यावरून अनवाणी पायाने आणि रडत रडत गेली होती. पण आज परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. हा केवळ एक प्रवास नव्हता, तर हा एका भक्ताच्या विजयाचा सोहळा होता. जेव्हा ते कौशंबीच्या वेशीवर पोहोचले, तेव्हा सर्व नगरातील वाद्य वाजू लागली आणि चौघडा घुमू लागला. राजाने प्रथम आपल्या राजवाड्यात न जाता नगरातील जुन्या गणपती मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला. ते मंदिर खूप जुने होते आणि त्या मूर्तीबद्दल अशी ख्याती होती की तिथे जो कोणी मनापासून प्रार्थना करतो त्याची हाक बाप्पा नक्की ऐकतो. मंदिरात पोहोचल्यावर राजाने आपले मस्तक देवाच्या पायावर ठेवले आणि खूप वेळ तो तिथेच शांत बसून राहिला. त्याला आता त्या संकटाच्या गिरणीची भीती वाटत नव्हती, कारण त्याला समजले होते की संकटही माणसाला तावून सुलाखून निघण्यासाठी येतात, जेणेकरून तो कुंदन बनावा. राणी सुमतीने देवी पार्वतीच्या रूपात बाप्पाकडे साकडे घातले की देवा, आता हे राज्य आणि ही प्रजा पुन्हा कधीही दुःखात पडू नये अशी तुझी कृपा असू दे. मंदिरातून बाहेर आल्यावर राजाने पाहिले की राजवाड्याची अवस्था थोडी विस्कळीत झाली होती, पण तरीही तिथे एक वेगळेच चैतन्य होते. शत्रूने जाताना संपत्ती लुटली होती, पण प्रजेचा विश्वास तो लुटू शकला नव्हता. राजाने त्याच दिवशी घोषणा केली की आजपासून आपल्या राज्यात कोणाचेही घर उपाशी राहणार नाही आणि आपण सर्वांनी मिळून पुन्हा एकदा कौशंबीला सोन्याची नगरी बनवायचे आहे. पण तरीही एक अडचण शिल्लक होती. शत्रूने जाताना राज्याची कोठारे रिकामी केली होती आणि पुढील काही महिने प्रजेला अन्न पुरवणे हे राजासमोरचे सर्वात मोठे आव्हान होते. राजा पुन्हा एकदा चिंतेत पडला, कारण रिकाम्या पोटी केवळ भक्ती कामाला येत नाही. त्याला पुन्हा एकदा त्या संकटांची चाहूल लागली जी त्याला जंगलात घेऊन गेली होती. तो विचार करू लागला की देवाने आपल्याला इथपर्यंत तर आणले, पण आता पुढे काय? राणी सुमतीने राजाची ही अवस्था पाहिली आणि ती त्याच्या जवळ आली. ती म्हणाली की महाराज, ज्या देवाने आपल्याला मरणाच्या दारातून परत आणले तो आपल्याला मध्येच सोडणार नाही. अंगारिकीचे व्रत आपण पूर्ण केले आहे, आता त्याचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. आपण केवळ विश्वास ठेवावा. त्याचवेळी एक शेतकरी राजाकडे आला आणि त्याने सांगितले की महाराज, आपल्या राज्याच्या पूर्वेला असलेल्या जुन्या टेकडीच्या खाली काहीतरी चमकताना दिसत आहे. राजाला नवल वाटले आणि तो आपल्या सैनिकांसह तिथे पोहोचला. तिथे गेल्यावर त्यांनी पाहिले की पावसामुळे टेकडीचा काही भाग खचला होता आणि तिथे जमिनीच्या आतून सोन्याच्या मोहरांनी भरलेले हंडे बाहेर आले होते. हे पाहून सर्वजण थक्क झाले. ते धन इतके अफाट होते की त्याने केवळ कौशंबीचे दारिद्र्य संपणार नव्हते, तर पुढील 7 पिढ्या सुखात राहणार होत्या. राजाला आता पूर्ण खात्री झाली की हे सर्व त्या अंगारकी व्रताचेच फळ आहे. त्याने त्या धनाचा वापर प्रजेच्या हितासाठी करायला सुरुवात केली. रस्ते बांधले गेले, विहिरी खणल्या गेल्या आणि ठिकठिकाणी अन्नछत्रे उघडली गेली. पण राणी सुमतीच्या मनात अजून एक विचार होता. तिला वाटले की हे वैभव तर मिळाले, पण जर मनाची शांती नसेल तर या धनाचा काय उपयोग? तिने राजाला सुचवले की आपण या घटनेची आठवण म्हणून नगरात एक भव्य गणपतीचे मंदिर बांधावे, जिथे प्रत्येक अंगारकीला प्रजेला महाप्रसाद मिळेल. राजाला ही कल्पना खूप आवडली आणि मंदिराचे काम वेगात सुरू झाले. पण म्हणतात ना की जेव्हा सर्व काही सुरळीत चालू असते तेव्हाच नियती पुन्हा एकदा परीक्षा घेते. मंदिराचे काम अर्धे पूर्ण झाले असतानाच एक अशी घटना घडली ज्यामुळे संपूर्ण कौशंबी हादरून गेली. एक विचित्र रोग नगरात पसरू लागला, ज्याने तरुण मुले आजारी पडू लागली. वैद्य आणि हकीम हतबल झाले, कारण या रोगावर कोणतीही औषध त्यांच्याकडे नव्हते. राजाला वाटले की पुन्हा एकदा संकटाची गिरणी फिरू लागली आहे का? पण राणी सुमतीने हार मानली नाही. तिने पुन्हा एकदा महर्षी भृगूंकडे जाण्याचा निर्णय घेतला. ती पुन्हा त्या जंगलात गेली, पण यावेळी ती एकटी नव्हती, तर तिच्यासोबत अनेक स्त्रिया होत्या ज्यांच्या मुलांचे प्राण धोक्यात होते. महर्षी भृगूंकडे पोहोचल्यावर राणीने त्यांना सर्व हकीकत सांगितली.
महर्षी ध्यानात बसले होते आणि त्यांनी डोळे उघडताच सांगितले की सुमती, हे संकट म्हणजे केवळ तुझ्या श्रद्धेची दुसरी परीक्षा आहे. जो भक्त सुखात देवाला विसरत नाही तोच खरा भक्त असतो. या रोगाचे निवारण केवळ गणपतीच्या तीर्थाने आणि अंगारकीच्या त्या पवित्र भस्माने होऊ शकते. तू घाबरू नकोस आणि प्रजेला धीर दे. राणी पुन्हा कौशंबीत आली आणि तिने महर्षींनी सांगितलेला उपाय करायला सुरुवात केली. तिने स्वतः प्रत्येक घरात जाऊन मुलांना तीर्थ दिले आणि बाप्पाचे नाव घेतले. हळूहळू चमत्कार घडू लागला आणि मुले बरी होऊ लागली. प्रजेच्या मनात राजा आणि राणीबद्दलचे प्रेम आता भक्तीच्या रूपात बदलले होते. राजा चंद्रसेनने पाहिले की केवळ संपत्तीने राज्य चालत नाही, तर प्रजेच्या आरोग्याची आणि सुखाची काळजी घेणे हे राजाचे आद्य कर्तव्य आहे. त्याने आपल्या राज्यात आयुर्वेदाच्या शाळा सुरू केल्या आणि वैद्यांना मान दिला. आता कौशंबी खऱ्या अर्थाने सुवर्णनगरी बनली होती, जिथे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य नांदत होते. पण या कथेचा सर्वात मोठा टप्पा अजून येणे बाकी होते. कारण एका भक्ताला जेव्हा प्रत्यक्ष ईश्वराचे दर्शन घडते तेव्हा त्याचे जीवन कशाप्रकारे आमूलाग्र बदलते हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे. अंगारकी महात्म्याची ही गाथा आता एका अशा वळणावर आली होती जिथे भक्ती आणि चमत्कार यांचा संगम होणार होता. कौशंबी नगरीत आता आनंदाचे जणू भरते आले होते आणि प्रत्येक घरासमोर लावलेली सुगंधी फुले संपूर्ण नगराला एका वेगळ्या चैतन्याची जाणीव करून देत होती. राजा चंद्रसेन आणि राणी सुमती यांनी ज्या भव्य गणपती मंदिराचा संकल्प केला होता त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले होते. मंदिराचे खांब कृष्णधवल पाषाणातून अत्यंत कुशल कारागिरांनी कोरले होते आणि त्यावर गणपतीच्या विविध रूपांची चित्रे इतकी जिवंत वाटत होती की जणू काही त्या मूर्ती आत्ताच बोलू लागतील. मंदिराच्या गाभारात ज्या दिवशी महागणपतीची स्थापना होणार होती तो दिवस जवळ येत होता आणि योगायोगाने तो दिवस पुन्हा एकदा अंगारकी चतुर्थीचाच होता. संपूर्ण राज्यात या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली होती आणि दूरदूरच्या प्रदेशातून ऋषीमुनी आणि विद्वान ब्राह्मण या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी येऊ लागले होते. राणी सुमतीने स्वतः लक्ष घालून महाप्रसादाची व्यवस्था केली होती. तिने ठरवले होते की या दिवशी कोणीही याचक मंदिराच्या दारातून रिकामा जाणार नाही. पण या उत्साहाच्या वातावरणात राणीच्या मनात एक वेगळीच हुरहुर दाटून आली होती. तिला असे वाटत होते की देव पुन्हा एकदा तिची काहीतरी मोठी परीक्षा घेणार आहे. एक दिवस पहाटेच्या वेळी जेव्हा राणी मंदिराच्या कामाची पाहणी करून परतत होती तेव्हा तिला राजवाड्याच्या प्रवेशद्वाराशी एक अत्यंत वृद्ध आणि जर्जर अवस्थेतील ब्राह्मण बसलेला दिसला. त्या ब्राह्मणाचे शरीर काठीसारखे वाकले होते, अंगावरची वस्त्रे फाटलेली होती आणि त्याच्या हातात एक जुने कमंडलू होते. त्याचे डोळे मात्र अग्नीसारखे तेजस्वी होते. राणीने जवळ जाऊन त्या ब्राह्मणाचे पाय शिवले आणि त्याला आदराने विचारले की ऋषीवर्य, आपण कुठून आला आहात आणि आपली काय सेवा करू शकते. त्या ब्राह्मणाने एक दीर्घ श्वास घेतला आणि थरथरत्या आवाजात सांगितले की बाळ, मी खूप लांबून केवळ या मंदिराची कीर्ती ऐकून आलो आहे. मला खूप भूक लागली आहे, पण मला केवळ अन्न नको, तर मला असा प्रसाद हवा आहे ज्यामध्ये तुझ्या कष्टाचा आणि तुझ्या उपवासाचा अंश असेल. राणीला या बोलण्याचा अर्थ नीटसा उमजला नाही, पण तिने मोठ्या नम्रतेने त्या ब्राह्मणाला राजवाड्यात नेले आणि त्याला उच्च आसनावर बसवले. तिने स्वतःच्या हाताने साधे पण सात्विक भोजन तयार केले आणि जेव्हा ती ते भोजन घेऊन त्या ब्राह्मणासमोर आली तेव्हा तो वृद्ध ब्राह्मण हसून म्हणाला की सुमती, हे अन्न तर कोणीही देऊ शकेल, पण मला तुझ्या त्या अंगारकी व्रताचे पुण्य हवे आहे जे तू त्या अरण्यात अतिशय कठीण परिस्थितीत केले होतेस. काय तू मला तुझ्या त्या पुण्यातील एक हिस्सा देशील का? हे ऐकून राजा चंद्रसेन अस्वस्थ झाला, कारण पुण्य हे मानवाचे आध्यात्मिक धन असते आणि ते कोणालाही दान करणे सोपे नसते. राजाला वाटले की हा कोणीतरी भोंदू किंवा शत्रूने पाठवलेला माणूस असावा. पण राणी सुमतीने क्षणाचाही विलंब न लावता ताटातील पाणी हातात घेतले आणि संकल्प सोडून आपल्या त्या पहिल्या अंगारकी व्रताचे संपूर्ण पुण्य त्या ब्राह्मणाच्या चरणी अर्पण केले. राजाला वाटले की आता सर्व संपले, पण राणीच्या चेहऱ्यावर एक अलौकिक समाधान होते. तिने सांगितले की महाराज, जर माझ्या पुण्याने या वृद्ध जीवाची भूक मिटत असेल आणि त्याला आनंद मिळत असेल तर मला पुन्हा पुण्य कमावले की संधी देव नक्कीच देईल. तो ब्राह्मण भोजन करून तृप्त झाला आणि त्याने राणीच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला की तुझे हे निस्वार्थ दान तुला अशा शिखरावर घेऊन जाईल जिथे दुःख तुला कधीच स्पर्श करू शकणार नाही. त्याच रात्री कौशंबीत एक अद्भुत घटना घडली.
मंदिराच्या कळसावर अचानक एक वीज चमकली, पण तिचा आवाज झाला नाही, तर त्यातून गुलाबाच्या फुलांचा वर्षाव झाला. लोकांनी पाहिले की ज्या जुन्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना करायची होती, ती मूर्ती रातोरात अधिकच तेजस्वी आणि सजीव झाली होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा अंगारकी चतुर्थीचा सूर्योदय झाला, तेव्हा अख्खी कौशंबी नदीच्या काठी स्नानासाठी लोटली होती. राणी सुमतीने उपवास धरला होता आणि ती मंदिरात गणरायाची आराधना करत होती. दुपारच्या वेळी जेव्हा ऊन कडक झाले, तेव्हा अचानक आकाशात ढग दाटून आले आणि चक्क मोदकांचा पाऊस पडू लागला, असे भास होऊ लागले. ही तर केवळ देवाच्या कृपेची नांदी होती. राजा चंद्रसेन आता पूर्णपणे बदलला होता. तो स्वतः सामान्य लोकांसोबत बसून देवाचे भजन गात होता आणि त्याच्या डोळ्यांतून वाहणारे आनंदाश्रू त्याच्या मनातील शुद्धतेची साक्ष देत होते. मंदिरात जेव्हा महाआरती सुरू झाली, तेव्हा शंख आणि भेरींच्या नादाने संपूर्ण परिसर थरारून गेला. राणी सुमती जेव्हा मूर्तीसमोर डोळे मिटून उभी होती, तेव्हा तिला जाणवले की तिच्या आजूबाजूला एक शीतल वारा वाहत आहे आणि तिला त्या वृद्ध ब्राह्मणाचा आवाज ऐकू आला, जो म्हणत होता की सुमती, तुझी भक्ती फळाला आली आहे. तिने डोळे उघडले तेव्हा तिला मूर्तीमधून एक दिव्य प्रकाश बाहेर येताना दिसला, जो संपूर्ण गाभाऱ्यात पसरला होता. त्या प्रकाशात तिला गणपतीचे प्रत्यक्ष दर्शन घडले, पण ते दर्शन केवळ क्षणापुरते होते. त्या दर्शनाने राणीच्या मनातील सर्व राहिली साहिली भीती आणि शंका नष्ट झाल्या. तिला आता समजले होते की देवाला सोन्याचे राजवाडे किंवा 56 भोग नको असतात, तर त्याला फक्त भक्ताचा निर्मळ भाव आणि दुसऱ्यासाठी त्याग करण्याची वृत्ती हवी असते. मंदिराचा सोहळा पार पडला आणि त्या दिवशी नगरातील एकाही माणसाला भूक लागली नाही, कारण प्रत्येकाचे मन भक्तीने तृप्त झाले होते. पण या सुखाच्या आड नियतीने अजून एक गुपित दडवून ठेवले होते. रात्रीच्या वेळी जेव्हा राजा आणि राणी शांतपणे बसले होते, तेव्हा राजपुरोहितांनी एक जुनी पोथी आणली आणि त्यांनी सांगितले की महाराज, या पोथीत असे लिहिले आहे की ज्या राज्यावर अंगारकीचा एवढा मोठा प्रभाव पडतो, त्या राजाला एक मोठी आध्यात्मिक जबाबदारी स्वीकारावी लागते. राजा चंद्रसेनने विचारले की ती जबाबदारी कोणती आहे. पुरोहितांनी सांगितले की या राज्याची भरभराट आता थांबणार नाही, पण तुम्हाला तुमची ही भक्ती केवळ कौशंबीपुरती मर्यादित न ठेवता ती जगभर पसरवावी लागेल. याचा अर्थ असा होता की राजाला आता आपल्या राज्याचा विस्तार करण्याऐवजी धर्माचा विस्तार करण्यासाठी प्रवास करावा लागणार होता. हे ऐकून राणी थोडी काळजीत पडली, कारण तिला वाटले की पुन्हा एकदा वणवण सुरू होणार का. पण राजाने तिचा हात धरला आणि सांगितले की सुमती, हा प्रवास कष्टाचा नाही तर आनंदाचा असेल, कारण आता आपण एकटे नाहीत, तर आपल्यासोबत प्रत्यक्ष गजानन आहे. दुसऱ्या दिवशी राजाने नगरातील सर्व प्रजेला बोलावले आणि सांगितले की आपण आता एक असे केंद्र बनवणार आहोत जिथे सर्व दुःखी आणि पीडित लोक येऊन आश्रय घेऊ शकतील आणि त्यांना अंगारकी महात्म्याचे ज्ञान दिले जाईल. हे ऐकून प्रजेला खूप आनंद झाला, पण त्याचवेळी सीमेवर काही हालचाली सुरू झाल्याच्या बातम्या आल्या. शेजारच्या राज्याचा राजा, जो पूर्वी कौशंबीवर चालून आला होता, तो पुन्हा एकदा आपले सैन्य घेऊन वेशीवर येऊन ठेपला होता. पण यावेळी राजा चंद्रसेनने हातात तलवार न घेता काहीतरी वेगळेच करण्याचे ठरवले, जे कोणाच्याही कल्पनेच्या पलीकडे होते. त्याने सैनिकांना सांगितले की कोणाशीही युद्ध करायचे नाही आणि वेशीचे दरवाजे उघडून टाका. प्रजेला वाटले की राजा वेडा झाला आहे का, शत्रू तर आता सर्वनाश करेल. पण राजाच्या मनात गणपतीच्या त्या मंत्राचा प्रभाव होता, जो महर्षी भृगूंनी दिला होता. शत्रूचे सैन्य जेव्हा वेगाने नगरात शिरले, तेव्हा त्यांना दिसले की राजा आणि राणी निशस्त्र होऊन गणपतीच्या नामाचा जयघोष करत उभे आहेत आणि त्यांच्या मागे हजारो लोक शांतपणे उभे राहून प्रार्थना करत आहेत. त्या भक्तीच्या लहरी इतक्या प्रबळ होत्या की शत्रूच्या सैनिकांच्या हातातील तलवारी आपोआप गळून पडल्या आणि जो राजा कौशंबी लुटायला आला होता, त्याचे मन अचानक परिवर्तित झाले. तो राजा घोड्यावरून खाली उतरला आणि त्याने चंद्रसेनच्या चरणी लोटांगण घातले. हा चमत्कार पाहून सर्वांना खात्री पडली की शस्त्रापेक्षा मंत्रशक्ती आणि भक्ती मोठी असते. संकटाची ती गिरणी आता कायमची थांबली होती आणि त्याचे रूपांतर एका पवित्र आणि मंगल प्रवाहात झाले होते. तो शत्रू राजा जेव्हा राजा चंद्रसेनच्या चरणी लीन झाला, तेव्हा केवळ एका राज्याचा विजय झाला नव्हता, तर अधर्मावर धर्माचा आणि क्रोधावर भक्तीचा विजय झाला होता. संपूर्ण कौशंबी नगरीत जणू सोन्याचा धूर निघत होता, कारण आता तिथे 2 राज्यांचे ऐक्य झाले होते आणि दोन्ही प्रजेच्या मनात केवळ दणरायाचे नाव होते. त्या दिवसापासून राजा चंद्रसेनने त्या शत्रू राजाला आपला भाऊ मानले आणि त्यालाही अंगारकी चतुर्थीच्या व्रताची दीक्षा दिली.
आता खरी तयारी सुरू झाली, ती म्हणजे त्या महापूजेची, जिथे हजारो लोक एकत्र येऊन संकटांची गिरणी कायमची थांबवण्यासाठी प्रार्थना करणार होते. राणी सुमतीने नगरातील प्रत्येक गृहिणीला संदेश पाठवला की या अंगारकीला कोणाच्याही घरात दुःख उरणार नाही, याची जबाबदारी आपली आहे. तिने स्वतः राजवाड्याच्या अंगणात बसून गरीब स्त्रियांना सोबत घेऊन देवाची गाणी रचली आणि ती गाणी आता घराघरात गायली जाऊ लागली. वातावरणात एक असा सुगंध दरवळत होता जो केवळ फुलांचा नव्हता, तर तो लोकांच्या अंतरातील शुद्धतेचा होता. महर्षी भृगू पुन्हा एकदा कौशंबीत आले आणि त्यांनी राजाला सांगितले की राजन, आता वेळ आली आहे ती या व्रताचे फळ संपूर्ण विश्वाला वाटण्याची. त्यांनी सांगितले की ज्या संकटांच्या गिरणीत तू आणि तुझी राणी भरडले गेलात, त्याच गिरणीतून आता सुखाचे आणि समृद्धीचे पीठ बाहेर पडणार आहे, जेणेकरून जगाची भूक मिटेल. मंदिराच्या गाभाऱ्यात महागणपतीची मूर्ती आता अशा रूपात दिसत होती की जणू काही साक्षात परब्रह्म तिथे अवतरले आहे. अंगारकीच्या त्या पवित्र दिवशी पहाटेपासूनच नदीकाठी रांगा लागल्या होत्या. राजा चंद्रसेन आणि तो पराभर्तीत झालेला शत्रू राजा दोघांनीही खांद्याला खांदा लावून सामान्य प्रजेसोबत नदीत स्नान केले. तिथे कोणताही भेद नव्हता. श्रीमंत आणि गरीब, राजा आणि प्रजा सगळे एक झाले होते. राणी सुमतीने आज केशरी रंगाचे वस्त्र परिधान केले होते आणि तिच्या हातात पूजेचे ताट होते, ज्यात दुर्वांच्या जुड्या आणि शमीची पाने अत्यंत प्रेमाने सजवली होती. चंद्रोदयाची वेळ जवळ येत होती तशी सर्व प्रजा मंदिराच्या विस्तीर्ण प्रांगणात जमली. त्या शांततेत केवळ गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष घुमत होता. अगदी त्याच वेळी एक चमत्कार घडला. आकाशात चंद्र उगवण्यापूर्वीच मंदिराच्या कळसातून एक प्रकाश किरण सरळ आकाशाच्या दिशेने गेला आणि त्या प्रकाशात साक्षात गणपतीची आकृती लोकांना दिसू लागली. लोक भक्तीने वेडे झाले आणि नाचू लागले. राणी सुमतीने जेव्हा आरती सुरू केली तेव्हा तिचा आवाज इतका भावपूर्ण होता की दगडी मूर्तीच्या डोळ्यांतूनही मायेचा ओलावा पाझरू लागला. ती आरती केवळ शब्दांची नव्हती, तर ती एका भक्ताने देवाला घातलेली आर्त साध होती. त्या क्षणी प्रत्येकाला असे जाणवले की त्यांच्या जीवनातील सर्व दुःख, सर्व संकट आणि सर्व चिंता त्या महागणपतीच्या चरणी जळून भस्म झाल्या आहेत. राजा चंद्रसेनला आठवले की जेव्हा तो जंगलात उपाशीपोटी फिरत होता तेव्हा त्याला वाटले होते की त्याचे जीवन संपले आहे, पण आज त्याला समजले की ते दुःख म्हणजे देवाने त्याला दिलेली एक संधी होती, जेणेकरून तो एक चांगला राजा बनू शकेल. पूजेनंतर जेव्हा महाप्रसादाचे वाटप सुरू झाले तेव्हा एक अजब गोष्ट घडली. प्रसादाची भांडी कधीच रिकामी होत नव्हती. हजारो लोकांनी जेवण केले तरीही अन्नाचा साठा तसाच राहत होता. जणू काही अन्नपूर्णा देवी स्वतः तिथे उपस्थित होती. राणी सुमतीने स्वतः आपल्या हाताने त्या शत्रू राजाला आणि त्याच्या सैनिकांना प्रसाद दिला तेव्हा त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे आसू आले. त्यांनी शपथ घेतली की आजपासून आम्ही कधीही शस्त्र उचलणार नाही, तर केवळ प्रेमाचा आणि भक्तीचा प्रसार करू. महर्षी भृगूंनी राजाला एकांतस्थळी बोलावले आणि सांगितले की चंद्रसेन, तुझे कार्य आता पूर्ण झाले आहे, पण लक्षात ठेव की भक्तीची ही ज्योत विझता कामा नये. ज्या दिवशी माणूस सुखात देवाला विसरतो त्याच दिवशी संकटाची गिरणी पुन्हा फिरू लागते. राजाने हात जोडून महर्षींना वचन दिले की कौशंबीत प्रत्येक अंगारकीला असाच उत्सव साजरा होईल आणि प्रत्येक दीनदुबळ्याला आधार दिला जाईल. रात्रीच्या वेळी जेव्हा संपूर्ण नगर दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाले होते तेव्हा राजा आणि राणी त्या जुन्या झोपडीची आठवण काढत बसले होते, जिथे त्यांनी कठीण दिवस काढले होते. त्यांना आता त्या झोपडीबद्दल तिरस्कार नव्हता, तर कृतज्ञता होती, कारण त्याच झोपडीने त्यांना देवाच्या जवळ नेले होते. राणी सुमती म्हणाली की महाराज, आज मला असे वाटते आहे की आपले जीवन खऱ्या अर्थाने सार्थकी लागले आहे. धन आणि ऐश्वर्य हे तर मातीचे ढेकूळ आहेत, पण देवावरची ही श्रद्धाच आपले खरे धन आहे. पण कथेत एक नवीन वळण आले. जेव्हा उत्सव संपला आणि लोक आपापल्या घरी परतले तेव्हा राजवाड्याच्या गुप्तहेर विभागाने एक बातमी आणली की लांबच्या प्रदेशात एक मोठा दुष्काळ पडला आहे आणि तिथली जनता अन्ना वाचून मरत आहे. राजा चंद्रसेनने क्षणाचाही विचार न करता आपल्या राज्यातील कोठारे उघडण्याचे आदेश दिले. पण मंत्र्यांनी विरोध केला की महाराज, जर आपण सर्व धान्य देऊन टाकले तर आपल्या प्रजेचे काय होईल? राजा हसून म्हणाला की ज्याने आपल्याला संकटातून वाचवले तो आपली काळजी घेईल. आपण केवळ दुसऱ्याचे दुःख दूर करण्याचा विचार करावा. राजाचा हा निर्णय ऐकून राणी सुमतीला अभिमान वाटला. तिने सांगितले की मी सुद्धा आपले सर्व दागिने आणि अलंकार या कार्यासाठी दान करत आहे. कौशंबीचे धान्य आणि धन जेव्हा त्या दुष्काळग्रस्त भागात पोहोचले तेव्हा तिथे जणू नवीन चैतन्य आले. तिथल्या लोकांनी कधीच असा दयाळू राजा पाहिला नव्हता. त्यांनी विचारले की हे धन कोणी पाठवले आहे? तेव्हा सैनिकांनी सांगितले की हे धन कौशंबीच्या राजाने नाही, तर त्यांच्या गणपतीने पाठवले आहे.
यामुळे गणपतीची कीर्ती चहूकडे पसरली आणि लोक दूरवरून कौशंबीला दर्शनासाठी येऊ लागले. अशा प्रकारे कौशंबी हे केवळ एक राज्य राहिले नव्हते, तर ते भक्तीचे एक महापीठ बनले होते, जिथे प्रत्येक येणाऱ्या माणसाचे दुःख दूर होत होते. पण या सर्वांच्या मागे महर्षी भृगूंनी सांगितलेले ते एक गुपित अजूनही गुलदस्त्यात होते. महर्षींनी सांगितले होते की जेव्हा 5 अंगारकी चतुर्थी पूर्ण होतील तेव्हा एक असा महाचमत्कार घडेल जो जगाने कधीही पाहिला नसेल. आता 4 अंगारकी झाल्या होत्या आणि 5व्या अंगारकीची वाट सर्वजण मोठ्या उत्कंठेने पाहत होते. त्या 5व्या अंगारकीला नक्की काय होणार होते आणि राणी सुमतीच्या आयुष्यातील कोणते मोठे रहस्य उलगडणार होते हे कोणालाच ठाऊक नव्हते. वातावरणात एक अनामिक गूढ शांतता पसरली होती आणि आकाशातील नक्षत्रांची चालही काहीतरी वेगळेच सुचवत होती. राजा आणि राणीने पुन्हा एकदा मौन व्रत धारण करून त्या अंतिम दिवसाची तयारी सुरू केली. त्यांना माहिती होते की हा दिवस त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा क्षण असणार आहे. त्या 5व्या अंगारकी चतुर्थीचा सूर्योदय झाला आणि संपूर्ण कौशंबी नगरी एका अनामिक सुगंधाने न्हाऊन निघाली होती. हा सुगंध कोणत्या फुलाचा नव्हता, तर तो जणू साक्षात स्वर्गातील पारिजातकाचा असावा असा भास होत होता. राजा चंद्रसेन आणि राणी सुमती यांनी आज मौन व्रत धारण केले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक असे तेज झळकत होते जे त्यांनी पूर्वी कधीच अनुभवले नव्हते. नदीच्या काठी जेव्हा ते स्नानासाठी पोहोचले तेव्हा नदीचे पाणी आपोआप संथ झाले आणि माशांनी जणू रांग लावून त्यांचे स्वागत केले. प्रजेला कळून चुकले होते की आज काहीतरी विलक्षण घडणार आहे. महर्षी भृगू आश्रमातून बाहेर आले आणि त्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. त्यांनी आपल्या हाताने महागणपतीच्या मूर्तीवर अभिषेक सुरू केला आणि मंत्रोच्चाराने संपूर्ण डोंगर दऱ्यात दुमदुमून गेल्या. राणी सुमती जेव्हा पूजेसाठी बसली तेव्हा तिला तिच्या पूर्वजन्माचे काही पुसटसे भास होऊ लागले. तिला आठवले की ती कोणत्या तरी दिव्य लोकात गणपतीची सेवा करत होती आणि एका छोट्या चुकीमुळे तिला मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागला होता. हेच ते गुपित होते जे महर्षींना ठाऊक होते. महर्षींनी तिला संकटाच्या गिरणीत जाणीवपूर्वक ढकलले होते, जेणेकरून तिचे सर्व कर्मदोष जळून भस्म होतील आणि ती पुन्हा आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त होईल. दुपारची वेळ झाली आणि आकाश अचानक इंद्रधनुष्याच्या रंगांनी भरून गेले. ढगांमधून दुधुंभीचा आवाज येऊ लागला आणि प्रत्यक्ष देवांचे विमान कौशंबीच्या आकाशात घिरट्या घालू लागले. लोक घाबरून जमिनीवर लोटांगण घालू लागले, पण राजा चंद्रसेन शांत होता, कारण त्याचे मन आता पूर्णपणे स्थिर झाले होते. त्याने पाहिले की समोरून तोच वृद्ध ब्राह्मण पुन्हा चालत येत आहे, ज्याला राणीने आपले पुण्य दान केले होते. पण यावेळी त्याच्या हातात काठी नव्हती, तर त्याच्या हातात एक सुवर्णमय पाश आणि अंकुश होता. त्याच्या मस्तकावर बालचंद्र चमकत होता आणि त्याचे पोट हे संपूर्ण विश्वाला सामावून घेणारे होते. तो दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात मंगलमूर्ती गजानन होते. देवाने जेव्हा आपले मूळ रूप प्रकट केले तेव्हा संपूर्ण कौशंबी त्या प्रकाशाने दिपून गेली. राणी सुमतीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले आणि तिने देवाच्या चरणांवर आपले मस्तक टेकवले. देवाने आपला वरदहस्त तिच्या डोक्यावर ठेवला आणि शांत आवाजात सांगितले की सुमती, तुझी परीक्षा संपली आहे. तू संकटाच्या काळातही माझा त्याग केला नाहीस आणि आपल्या पतीलाही धर्माच्या मार्गावर ठेवलेस. तुझे हे अंगारकी व्रत केवळ तुझ्यासाठी नाही, तर येणाऱ्या हजारो वर्षांतील मानवांसाठी एक आशेचा किरण ठरेल. ज्या संकटांनी तुला त्रास दिला ते तुझे शत्रू नव्हते, तर ते तुझे मित्र होते, ज्यांनी तुला माझ्याजवळ आणले. राजा चंद्रसेनला देवाने आदेश दिला की तू यापुढे केवळ राजा म्हणून नाही, तर माझा प्रतिनिधी म्हणून राज्य करशील आणि तुझ्या राज्यात कधीही कोणाचे डोळे कोले होणार नाहीत. बाप्पाने त्या क्षणी आपल्या सोंडेने कौशंबीच्या भूमीला स्पर्श केला आणि तिथली माती सोन्यासारखी सुपीक झाली. जे वृद्ध होते ते तरुण झाले आणि जे रोगी होते ते पूर्णपणे बरे झाले. हा चमत्कार पाहून प्रजेचा कंठ दाटून आला आणि त्यांनी एका सुरात गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केला. महर्षी भृगू स्मितहास्य करत म्हणाले की चंद्रसेन, आता हे मंदिर केवळ दगडविटांचे राहिलेले नाही, तर हे जागृत देवस्थान झाले आहे. जो कोणी इथे श्रद्धेने येई त्याचे जन्मोजन्मीचे दुःख दूर होईल. गणपती बाप्पाने राणी सुमतीला विचारले की तुला काय हवे आहे, तेव्हा राणीने स्वतःसाठी काहीही न मागता प्रजेसाठी दान मागितले की देवा, या पृथ्वीवर जो कोणी संकट काळात तुझी प्रार्थना करेल आणि अंगारकीचे व्रत करेल त्याचे रक्षण तू स्वतः करावेस.
बाप्पाने तथास्तू म्हटले आणि तो प्रकाश हळूहळू मूळ मूर्तीमध्ये विलीन झाला. त्यानंतर कौशंबीत कधीच दुष्काळ पडला नाही की कधीच शत्रूचे आक्रमण झाले नाही. राजा आणि राणीने आपले उरलेले आयुष्य अखंड भक्तीत घालवले आणि शेवटी ते सशरीर देवाच्या धामात निघून गेले. आजही अंगारकी चतुर्थीच्या दिवशी कौशंबीच्या त्या प्राचीन मंदिरातून घंटांचा नाद आपोआप ऐकू येतो असे म्हणतात. ही कथा केवळ एका राजा राणीची नसून ती आपल्या प्रत्येकाची आहे, कारण संकटांची गिरणी आपल्या सर्वांच्या आयुष्यात कधी ना कधी येतेच. पण जर आपल्याकडे राणी सुमतीसारखी श्रद्धा आणि राजा चंद्रसेनसारखा संयम असेल तर साक्षात परमेश्वर आपल्या रक्षणासाठी धावून येतो. अंगारकीच्या या महात्म्याने लाखो लोकांचे जीवन पालटले आहे आणि आजही जो या कथेचे श्रवण करतो त्याच्या आयुष्यातील सर्व अडथळे बाप्पा दूर करतो. गणपतीच्या चरणी पूर्णपणे शरण जाणे हाच दुःखातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे. तर प्रेमळ मित्रांनो, ही गाथा आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगावे. तर अंगारकी चतुर्थीची ही सुंदर कथा आपल्याला भरपूर काही सांगून जाते. आणि हो, संकट ही आपल्याला तोडण्यासाठी नाही तर आपल्याला नव्याने घडवण्यासाठी येत असतात. हे त्या आपल्याला कथेतून आपल्याला शिकायला मिळालेले आहे. त्याच पद्धतीने भक्तीचा हा प्रवाह जोपर्यंत वाहत राहील तोपर्यंत या जगात अंधार मात्र पसरणार नाही. प्रत्येक संकटाच्या शेवटी एक प्रकाश असतो आणि तो प्रकाश म्हणजेच आपला लाडका गणपती बाप्पा होय. या पवित्र कथेचा महिमा अपार आहे आणि तिचे वर्णन करण्यासाठी शब्द मात्र मला अपुरे पडतात. केवळ अनुभव आणि श्रद्धा यांच्या जोरावरच आपण त्या परमात्याला प्राप्त करू शकतो हे आपल्याला या कथेमार्फत नक्कीच कळते. या कथेचे श्रवण केल्याने नक्कीच आपल्या जीवनातील सर्व विघ्न दूर होईल आणि गणरायाची कृपा आपल्यावर सदैव राहो हीच मी गणरायांच्या चरणी प्रार्थना करतो. ही भक्तीची गाथा आपल्या हृदयाला स्पर्श करून नक्कीच गेलेली असेल. तर आताच आपण आपल्या या सुंदर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. या आपल्या हक्काच्या चॅनलसाठी नक्कीच तुम्ही चॅनलशी जोडलेले राहा. भक्तीचा हा सुगंध आपल्या मित्र परिवारात आणि नातेवाईकांत नक्की पसरवा, जेणेकरून त्यांच्याही आयुष्यातील संकटांची गिरणी कायमची थांबेल. बाकी गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, रामकृष्ण हरी.